महाराज म्हणतात एका ठिकाणी जर विश्वास ठेवला तर जीवन सफल होतं. कोणतं ठिकाण आहे? संतांची आहे बाई. संतांची झालो त्याचा सर्व भावे दास झालो त्याचा. सर्व भावे दास झालो त्याचा. सर्व भावे दास झालो त्याचा. सर्व भावदास 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 झालो त्याचा. एकदा विश्वास ठेवून बघा ना हो. संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित. एवढा विश्वास पाहिजे. त्यांच्याशिवाय माझं हित कोणी करू शकणार? तेची माझे हित करीतीस. म्हणून तर नाथांची वारी चालू आहे बाबा. आणि संतांचं येणं जाणं आपल्यासाठीच आहे, बाकी काही कारण नाही आहे. आपल्यासाठी संत आले म्हणून आपण तरलो. नाथ बाबा आले, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आले, वैराग्य मूर्ती तुकोबराय, महावैष्णव माऊली ज्ञानोबराय, विश्वसंत नामदेवराय, संताजी महाराज जगनाडे, चोखोबाराय, नरहरी महाराज, ही संत मांदियाळी आली. पण त्यांचा उपयोग आपल्याला करून घेता आला नाही. आपली झोळी फाटकी. देव बसला द्यायला, है की नाही? काय म्हणतात? पदर नाही, याला म्हणतात मराठवाडा. म्हणींचा साठा म्हणजे मराठवाडा. देव बसला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. पदराला सगळे छिद्र पडले, गेलं निघून. दुर्बुद्धी आहे आपली, दुर्बुद्धी. एवढं सगळं आहे फक्त आपल्या कारणासाठी. कारण देव आपल्यासाठी येईल एवढे मोठे आपण, देव आपल्यासाठी येईल एवढे मोठे आपण नाही म्हणता खुशाल. म्हणजे येऊच नाही बो देवाने आपल्यासाठी. सरळ सरळ उदाहरण आहे. देव कशासाठी आला? 2 उदाहरण आहे. देव आला की नाही एवढं तर मान्य आहे ना. कृष्णाष्टमी आपण साजरी करतो, रामनवमी आपण साजरी, टोपीवाले माना हलवा साजरी करतो. हा, असे आडवे तिडवे बसले, थकलेत बिचारे. चलू चलू. राम आले, कृष्ण आले, सांब सदाशिवाची आपण उपासना करतो. अर्थात देव आला. देव आपल्यासाठी आला नाही. मग कशासाठी आला, कुणासाठी आला? याचं उत्तर मी सांगत नाही, गीता सांगते. धर्माला ग्लानी झाली, अधर्म वाढला, असुरांना मारण्यासाठी देव बोला आला की नाही? आला. महाराज मंडळी, असुरांना मारण्यासाठी देव आला. दुसऱ्यांदा देव आला. दुसरं कारण, साधूला रक्षण करण्यासाठी आला. त्याचं प्रमाण आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे एक तर देव सज्जनासाठी आला, नाहीतर दुर्जनासाठी आला. हे पटलं ना तुम्हाला? महिला मंडळ पटलं का? आजी पटच नका? पटलं. एक तर सज्जनासाठी आला, नाहीतर दुर्जनासाठी आला. बर, बसलेल्या पैकी इमानदारीनं वरती हात करायचा. बसलेल्या पैकी इमानदारीनं वरती हात करायचा का आपल्यापैकी सज्जन कोण कोण आहे? महाराजा सहित
अग बाई, सज्जन कोण कोण आहे बाई? औषधाला बी नाही ना माई अगदी सज्जन नाही. बर, दुर्जन कोण कोण आहे? वरती हात करा. नाही, एक दोन जणी आल्या. थांबा थांबा. मी सज्जन आहे असं म्हणणारा सगळ्यात मोठा दुर्जन आहे. कळतं का? म्हणून सज्जन मी आहे वर हात केलं नाही. बरं झालं वाचले तुम्ही. बर, आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही. देव एकतर येतो सज्जनासाठी, नाही तर येतो दुर्जनासाठी. आपण सज्जनही नाही, आपण दुर्जनही नाही. मग आपण कोण? धोबी का कुत्ता घर का न? मग आपल्यासाठी आहे कोण? आपल्यासाठी संत माई बाबा. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती परोपकारी, भीती परोपकारी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट संप्रदायातला सगळ्यात श्रीमंत संत नाथ महाराज आहे. पण देह कष्टविती परोपकारे. काही गरज नव्हती लोकांना बसून कीर्तन प्रवचन सांगायची. आज एवढं मोठं वाङ्मय नाथबाबांचं आहे. सगळ्या विषयांवर वाङ्मय रचलेलं आहे. सगळ्या वारावरचे अभंग आहे, सगळ्या विषयांवरचे अभंग आहे. आंधळा गायला, पांगळा गायला, मुका गायला, बहिरा गायला, जोगी गायला, जंगम गायला. एवढंच नाही, त्रिगुणात्मिका माया आली कोल्हाटी नाचया. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विठी दांडू पोरा, खेळ विठी दांडू. काय काय वाङ्मय रचलं महाराज. सगळ्यावरच नाही नाथबाबांची. कशासाठी? जगाच्या कल्याणा. संतांच्या हरिपाठातलं घ्या, गाथ्यातलं घ्या, नाथबाबांच्या काही ना काहीतरी प्रसाद. प्रसादासाठी धडपड आहे की नाही आपली? महिला मंडळ प्रसादासाठी नुसती ती दही अंडी फुटूस तर बाकी आहे. पार कीर्तनकाराला तुडून खापर घ्यायची येळ. काय तर म्हणा, पिठात टाकल्यावर पीठ वाढतं. गिरण्या बंद नसत्या का पडल्या? काय तर खापर घ्यायचं घर. आणि आपल्या मराठवाड्यात जास्त आहे खापर घ्यायचं, त्याच्यावर श्रद्धा आहे आपली. कुणाचं काही चालत नाही, खापर जपून ठेवायचं. पोराला दृष्ट लागली की खापर उतरून टाकायचं. त्या दहीहंडीच्या कृष्ण काल्यामध्ये फार आपल्याला फार मोठी ताकद. प्रसाद आवडतो ना आपल्याला? प्रसाद आवडतो की नाही? म्हणून 7 ते 9 कीर्तन असलं की 8:30च्या पुढे गर्दी व्हायला लागती. प्रसाद पाहे प्रसादाची. बाकी काही कीर्तनकाराचं ऐकायला भेटू का नाही, पहिले खायला भेटलं पाहिजे. नाथांच्या ठिकाणी आलोय ना, निदान हरिपाठाचा, गाथ्याचा, निदान भावार्थ रामायणाचा तरी प्रसाद घेऊन जाऊ. जाता जाता घरी काहीतरी प्रसाद घरी घेऊन जाऊ. कारण पाहे प्रसादाची वाट. जन्मोजन्मात अनेक यातना भोगल्या, पण काहीतरी कमवलं म्हणून या संत भूमीत आलो. नाथांचं चरित्र फार मोठं आहे. आता कीर्तन ऐकत ऐकतच तुम्ही आलात, उद्याही तुम्हाला तेच ऐकायचंय. काय सांगावं नाथांबद्दल? देवाची एवढी आराधना करावी की देवानच येऊन पाणी भरावं. काय किमया आहे? देवपूजेला बसावं
आणि ज्याला चंदन लावायचं, चंदन लावतात ना काही काही, चंदन लावायचे 2 प्रकार आहेत. एक देवाला लावता, हसले म्हणजे फसले, हं? चंदन घासून लावायचंय. पण ज्याला चंदन लावायचंय तो चंदन उगाळून देतोय. श्रीखंडाच्या दन उगळ निकरी, श्रीखंडाच्या दन उगळ निकरी. चंदन उगाळूनी करी, वस्त्र गंगा तिरी धुवत असे. एवढी सेवा करायची, एवढी सेवा करायची. देव झुकला हो, पण थोडा सुद्धा अभिमान नव्हता. लोकांना म्हणायचे या 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 या, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका आणि आमच्याकडून धान्य घेऊन जा. आता असा कीर्तनकार पाहिजे होता. लोकांनी तर तारखाच खाली ठेवल्या नसत्या. भेटतय म्हणतात, पाकिट भेटतात. एवढा श्रीमंत, एवढा श्रीमंत, भक्तीच्या बळाची श्रीमंती आहे, आर्थिकतेनं श्रीमंती आहे. स्वतःच्या मुलाला स्वतःच्या बापाचा स्वभाव पटला नाही. काय तर म्हणे हरिजनाचं लेकरू मांडीवर घेतलं हो. एवढं ज्ञान काय कामाचं? ज्ञानी माणसानं असं वागू नये म्हणून हरी पंडित निघून गेला राग राग. पण संसार मोहामध्ये नात कधी फसलेच नाही ना, त्यांच्यावर नाही परिणाम झाला. ते म्हणले एक मुलगा रुसून गेला, माझ्यावर काय फरक पडणार आहे? जगातल्या बाकीच्या लेकरांना मला सांभाळायचंय ना बाबा. किती परीक्षा झाली, किती परीक्षा झाली. मराठवाडा असा आहे की इथे संत चरित्र कुणाला माहित नाही असा एकही व्यक्ती नाही. पण तरी सुद्धा कदाचित माझ्या वाणीला पवित्र करण्यासाठी मी सांगत असेल, माहित नाही मला. जेवढे महाराज शांत होते तेवढ्या शांती सरिता आईसाहेब होता गिरजादेवी, तेवढ्याच होत्या. एक चरित्रातला एक प्रसंग तुम्हाला माहिती असेल. लोकांना वाटलं महाराज चिडत नाहीयेत, शांत बसतात. काही केलं, यवन अंगावर थुंकला, नाही चिडले. तेवढ्या वेळेला पुन्हा स्नान करून आले. काय काय केलं? रामेश्वराला निघाले तर एका पशुला जल पाजून त्याच्यामध्ये रामेश्वराचं दर्शन केलं. अहो या बाबाला काही केलं तर याचं काही वाकडच होत नाही. लोक म्हणतात धर्म मार्तंड. मग काहीने विचार केला. एक व्यक्ती गावामध्ये अनायासे आला आणि त्यानं सांगितलं सगळं आहे पण पोरीच्या लग्नाला 200 मोहरा कमी पडतात. 200 मोहरा. लोभ दिला की लोक काहीही करायला बसतात. 200 मोहरा कमी पडतात. मग साधू संतांची जे असंत होते त्यांची मांदी आळी जमा झाली, एकत्र झाली. ते म्हणले एक काम करता का? काय? आमचं एक काम केलं तर आम्ही हशी खुशी तुम्हाला देऊन टाकू पैसे, त्या मोहरा देऊन टाकू. काय करायचंय? नाथ महाराजांना राग येईल असं काहीतरी करा. चरित्र आपल्या सर्वांना माहिती असेल. नाथ महाराजांना राग येईल असं काहीतरी करा. काय करायचं? त्या ब्राह्मणानं विचार केला, आतापर्यंत सगळं करून पाहिलं, राग आला नाही. पण जगातला असा कोणताच माणूस नाही का त्याच्या बायकोची छेड काढल्यावर त्याला राग येणार नाही. असा माणूस आहे का? तुम्हाला येतो का राग? 4-5 पुरुष मंडळ, आपल्या बायकोला जर कुणी काही म्हणलं, राग येईल का नाही येणार? काहीच बोलनात पांडुरंग महाराज, हे मुख खाऊन बसले का काय कोणास ठाऊक. राग येईल ना बाबा? येईल. ब्राह्मणाने तोच विचार केला,
महाराज आतमध्ये पूजा करतायत. शांती, सरिता, गिरिजा देवी अंगण झाडायला आल्या आणि झाडता झाडता सकाळची पहाटेची वेळ आहे. यानं विचार केला छेड काढायची तर कशी काढायची. जसा धावत गेला तसाच आईसाहेबांच्या पाठीवर बसला. पाठीवर बसला. महाराज सूर्याला अर्घ देण्यासाठी, तुळशीला पाणी घालण्यासाठी, देवपूजेचं पाणी घेऊन जेव्हा बाहेर आले, आईसाहेबांच्या पाठीवर बसलंय आणि आईसाहेब तसंच अंगण झाडताय. आपल्याकडची एखादी बाईनं काय केलं असतं विचार करा, सांगायची गरज. त्याच्या सगळ्या कुळाचा शिव्या देऊनच उद्धार केला असता. शिव्या अशा क्वालिटीच्या की ते ऐकूनच बेशुद्ध पडलं असतं, मारायची गरज नाही. एवढं सगळं चालू असताना महाराज बाहेर आले आणि महाराजांनी पाहिलं आणि मग महाराज काय म्हणतात ऐका, गिरजे जरा सावकाश झाड बरं, लेकरू पाठीवर बसलंय. तेवढ्याच तुला मुलाचं उत्तर दिलं, काळजी करू नका हो, मला लेकरं सांभाळायची सवय आहे, काळजी करू नका. आणि हे ऐकल्याबरोबर जो पाठीवर बसला त्याच्या डोळ्यात धारा लागल्या. अजून काय करावं यांना राग येण्यासाठी, काही करू शकत नाही. शांती ब्रह्म आहे. एकदा नाही दोनदा स्वतःचा मृत्यू टाळला. स्वसामर्थ्य मोठं आहे. हे मी त्यांचं सांगते ज्यांच्या भूमीमध्ये आता आपण आहोत. जीवनाचा एक क्षण सुद्धा त्यांचा व्यर्थ गेलेला नाही. संपूर्ण जीवन समर्पित करून टाकलेलं आहे. अरे हरी विना एखादा क्षण वाया जातो म्हणजे काय. चोखा महाराजांची पत्नी सोयराबाई यांचा फार सुंदर अभंग आहे बघा. हरी भजना विना काळ घालवू नको रे, हरी भजना विना काळ घालवू नको. हरी भजना विना काळ घालवू नको रे, हरी भजना विना काळ घालवू नको रे. हरी भजना विना काळ घालवू नको रे, हरी भजना विना काळ घालवू नको. हरी भजना विना काळ घालवू नको रे, हरी भजना विना काळ घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवून भावा, दोरीच्या सापा भिवून भावा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको, मालवू मालवू नको रे, मालवू नको रे. हरी भजना विना काळ घालवू नको रे, हरी भजना विना काळ हरी घालवू नको रे, हरी भजना विना काळ घालवू नको रे, हरी भजना विना काळ घालवू हरी भजना विन काळ घालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवून. कुणाचा अभंग आहे. चोखोबरायांची पत्नी. पूर्वीच्या स्त्रिया सुद्धा अभंगाची रचना करायच्या आणि उगाच उठलं सुटलं रचना करत नव्हत्या. बाळंतपण करायला देव आला म्हणून रचना घडली. वहिनी उघडा दार हाका मारी, चोखोबाची बहीण झाला सारंगधर. अनुभव होता हरिभजनाविन काळ. संत एक क्षण सुद्धा आपला हरिभजनाविन कालत नाहीये, एक क्षण सुद्धा. म्हणून आपल्या जीवनातला सुद्धा काळ गेला नाही पाहिजे. क्षणाला आपण त्यांच्या समीप जावं आणि समीप जाऊन त्यांची कृपा करून घ्यावी, कारण त्यांच्या कृपेचा आशीर्वाद मोठा आहे. पण ती कृपा करून घेत असताना आपण मात्र शून्य झालं पाहिजे. अभंगाचं प्रथम चरण. संत द्यावे आलिंगन, संत द्यावे आलिंगन, संत द्यावे आलिंगन, संत द्यावे आलिंगन. हरी
सुंदर. संता द्यावे आलिंगन म्हणजे संत सानिध्यात राहावं. कारण वंदनीय तुकोबाराय म्हणतात, नको दुर्जनाचा संग क्षणक्षणा चित्तभंग. माणसाचं क्षणक्षणाला चित्तभंग होतो, म्हणून वाईटाच्या संगतीत राहायचं नाही. अहो, हिरा जर ढेकणाच्या संगानं भंगतो, हा ढेकण एक आजार पण आहे बरं का. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. माणूस नाही म्हणलं, साधू म्हणलं साधू. म्हणून वाईट संगतीत न जाता चांगल्या संगतीमध्ये. आणि असंही मनुष्य जीवनामध्ये संगतीचा परिणाम चांगलाच होतो. कळतंय का? अनेक संत मांदियाळी आता लोक म्हणत असतील माऊली नाही, तुकोबाराय नाही, त्यांची आजही आठवण काढा. आजही समाधी संजीवन हरिपाठ. आपल्या डोळ्यात मोतीबिंदू झाला ना आपण दुसऱ्यावर खापर फोडतोय, हे कौतुक कुणाला सांगायचं? संतांना आलिंगन द्यायचं म्हणजे संत सान्निध्यात राहायचं. कारण त्यांच्या सान्निध्यात राहिलं की त्यांची कृपा होते आणि देव भेटतो. हरी प्राप्तीची उपाय महाराजांचाच अभंग आहे. धरावे संतांचे ते पाय. जीवन सगळं मोह ममत्वामध्ये चाललं, वेडेपणामध्ये चाललं, आंधळेपणामध्ये चाललं. दृष्टांत सांगते, आता लय जांभळे द्यायला लागल्यात. एकाला अचानक आंधळपण आलं, आंधळपण. आता नीट बसले लोकायला असं पाहिजे ऐकायला. अचानक आंधळेपण आलं आणि आंधळेपण आल्यानंतर झालं परेशान घरामध्ये. मग काय त्याला रिकामं बसल्या बसल्या खायचं नाद. रिकाम्या माणसाला खायची फार आवड असते. घरातलं एखादं रिकामं बघा, सारखं खात राहतं. करणारी थकून जाते पण ते थकत नाही. एवढा नाद खायचा, एवढा. दुपारची वेळ. आता नवरा कामधंदा करत नाही म्हणल्यावर बाईला कामधंदा करावा लागणार. तिनं आपलं सकाळी जायचं, दुपारी यायचं, भाकरी तुकडा खायचा, पुन्हा कामाला जायचं, पुन्हा संध्याकाळी यायचं. हे आपलं घरात बसल्या बसल्या नुसतं खात बसायचं. 5-7 भाकरी टाकल्या, सकाळी कामाला गेली न्यारी करून, आणि दुपारी जेव्हा आले भाकरीचं टोपलं उघडलं तर पाहिलं त्याच्यामध्ये काहीच नाही. आंधळ्यानं सगळं खाऊन घेतलेलं होतं. आता बाई काही माळकरी नव्हती म्हणून तिच्या बोलण्याचा काही हिशोब नव्हता. तोंडाला येईन ती बोलायला लागली आणि उभ्या उभ्याच तिनं कंबरड्यात 2-3 लाथा. असं होतं का कधी घरी? नाही, ही गुपित गोष्ट आहे म्हणा. 2-3 लाथा मारल्या आणि रागरागती त्याला म्हणली, चल उठ, किती दिवस मला त्रास देतो, जा की आळंदीला. काय म्हणली? जा की आळंदीला. हे एवढं वैतागलं, म्हणला एवढ्या लाथा मारल्या, एक तर मला दिसत नाही, आणि जाकी म्हणते आळंदीला. जसे कपडे हातामध्ये येतील तसे त्यानं बोचकं घेतलं आणि भिंतीचा आधार घेत घेत घराच्या बाहेर पडलं आणि लागलं प्रवास करायला. आता गावात कुणाला रस्ता विचारला की गावातले हेच म्हणायचे, तुला काही काम नाही, चल नीट आळंदीला जायचं सांगितलंय, चल नीट आळंदीला. एवढा राग आला का म्हणला मरण पण आळंदीहून परत येणार नाही. निघाला महाराज आळंदीच्या रस्त्यानं. प्रवास करत 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 चालला. किरकिड्याचा आवाज यायला लागला. त्यानं ओळखून घेतलं की रात्र झाली. आजूबाजूला आवाज देऊन बघितला, कोणी प्रतिउत्तर देत नाही. हा म्हणला रात्र झाली आहे, पायही दुखतायत, असं करू रात्रीचं कुठंतरी थांबू, मुक्काम करू आणि सकाळी उठून पुन्हा आळंदीचा रस्ता विचारून जाऊ. पण ते आंधळ, एवढं करामती, राहायचं मुक्कामाला कुठं? तो म्हणला आपल्याला दिसत नाही. आणि कुठेही झोपलं आणि आजूबाजूला किडूक मिडूक आलं. किडूक मिडूक म्हणजे महादेवाच्या, ते लय आवडतं तुम्हाला, मला माहिती ना. कीर्तन झाल्यावर जर निघलं तर बाया म्हणतात मज वाटे त्याशी अलिंगन द्यावे. ते महादेवाच्या गळ्यातलं जर आलं इकडून तिकडून तर आपली पंचायत व्हायची. मग काय करायचं? तो म्हणला एखादं झाड पाहू झोपायला. आणि मग ते आंधळ इकडं तिकडं असं फिरायला लागलं. फिरता फिरता त्याच्या डोक्याला वडाच्या पारंब्या लागल्या. आणि जशा वडाच्या पारंब्या लागल्या त्यानं असं झटका देऊन पाहिलं, त्या पारंब्या अशा पक्क्या होत्या. ते चढून वरती बसलं, त्या झाडावर बसलं. आणि बसल्या बसल्या घरचं खाल्लेलं होतं. झोपीच्या डुलक्या यायला लागल्या. एक झाली की एक, दुसरी झाली की तिसरी, झाली की चौथी. आता झोपीचे 5-7 प्रकार आहे. तुम्हाला किती माहिती आहे ते मला माहीत नाही. मला 2-3 माहिती आहे, तेवढे सांगून जाते. कुणाकुणाची झोप कशी कशी असते. कीर्तनातही तसंच झोपता काही काय, म्हणून सावध बसत जा. काही लोकांची झोप तोंडवाशी झोप असते. तोंडवाशी म्हणजे अख्खी माशी तोंडात येऊन बाहेर जाते, तरी याला कळत नाही. ही तोंडवाशी. आता ही कोपऱ्यात झोपलेत 4-5 जण दिसतेत मला, पण उठू नका विठ्ठल जय जय पर्यंत, उघड डिस्टर्ब कशाला कोणाला.
तोंडवाशी झोप. दुसरी झोप आहे चक्री झोप. कशी म्हणजे इथं जर झोपलं तर त्या टँकर पर्यंत जाईन झोपीमध्ये, त्याला म्हणते चक्री झोप. काहींची झोप अशी आहे की झोपलेला आहे पण डोळे उघडेच आहेत, मेलं का जाग आहे हेच कळत नाही. काही जणांची झोप गाढवी झोप आहे, झोपेत लाथा मारतं. तुमचं कसं आहे? लाथा मारतं. हे त्या झाडावर झोपलं आणि झोपल्या झोपल्या डुलक्या यायला लागल्या. डुलक्या घेत 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 याची झोप रंगत चालली. 4-5 गावाला लुटून काही सज्जन झाडाखाली आले होते. कोण? चोर. वाटणी चालू होती, याचा एवढा भाग, त्याचा तेवढा भाग, त्याचा तेवढा भाग. असं करता करता याला जशी डुलकी आली ते वरून धपकन सगळ्याच्या मध्ये पडलं. आणि मध्यरात्री असं कोणीतरी पडलं म्हणून भूत 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 म्हणून सगळे पळून गेले. हे वरून पडलं याचं दुःख याला नव्हतं, हे ज्याच्यावर पडलं त्याचा आनंद त्याला होता. वरून पडल्याचं दुःख नाही. पडलं कशावर? सोन्या चांदीच्या दागिन्यावर. यानं जसे जमा करता येतील ते केले. शर्ट घेतलं आणि त्याच्यात गाठोडं बांधलं. आणि गाठोडं बांधल्यावर विचार करायला लागला, याला जायचं कुठं होतं? जरा मोठ्याने बोला, ऐकू येत नाही मला. हा, मग आता त्यानं कुठं जायला पाहिजे? मनात घर आहे पण तोंडावर आळंदी आहे. लय आगाव आहे तुम्ही, मला माहिती आहे ना. आता कसं आळंदीला जाईन? ते घाटावर काय दागिने वाटायला जाईन का? आता आळंदीला नाही, आता घरी निघालं. घरी आणि मुक्काम दर मुक्काम करत घराकडे गेलं. दारावर थाप टाकली, उघड उघड म्हणल्यावर तिनं आतून आवाज झाला. आलं म्हणली नशिबाला. पुन्हा काय म्हणली? तो म्हणला, अगं देवानं आपल्या नशिबाचं दार उघडलंय, तू आपलं उघड, आपलं उघड. तिनं दार उघडलं आणि उघडल्याबरोबर अगं बाई म्हणली, जाताना तर वेगळं होतं, हातात वेगळं आहे हातामध्ये. अहो म्हणले, काय तुमच्या हातात? त्यानं सांगितलं, मला तर डोळ्यानं आस्वाद घेता येत नाही, तू तरी बघ हे काय येतं. तिनं जेव्हा ते गाठोडं उघडलं आणि त्या उघडलेल्या गाठोड्यातलं जे पाहिलं ते पाहिल्या बरोबर पप्याची माय म्हणली, चहा करू का? गावरान तुपातला शिरा करू? तो म्हणला, तू 2-2, 3-3 लाथा मारल्या तर एवढं भेटलं, 4-4 मारल्यावर किती भेटन? विठ्ठल विठ्ठल अजून करा त्या संसाराचा मोह. जेवढा केला संसार दुःखमुळं चोहीकडे हिंगळ, विश्रांती नाही खोटे, रात्रंदिन तळमळ. तो तळमळ करायला लावतो. म्हणून महाराज म्हणतात, आलिंगन द्यायचं, सानिध्य प्राप्त करायचं. कुणाचं करा? साधू संतांचं करा. पण ते कसं करा? खोटेपणा विरहित करा. सांडोनी या थोरपण, संतांच्या समोर कुणी मोठा नाही आहे. अरे जो जगाचा बाप आहे तो साधूची चाकरी करतोय, अभंगाचं दुसरं. सेवा अंगे देव करी सेवा, देव करी सेवा अंगे देव करी देव करी सेवा अंगे
देव करी सेवा, साधावया भक्ती काज नाही लाज, भक्ता राखे पायापासी. किती उदाहरणं द्यायचे. भक्तासाठी तो काय काय करत नाही. साधूपाशी देव कामधंदा करी, नामदेवराय म्हणतात. साधूपाशी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया, नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीव लग जन्मोजन्मी. काय केलं नाही साधू संतासाठी देवाने? कामधंदा केले. आता किती किती सांगू, सगळ्यांचा अभ्यास आहे. जनाबाईचं दात ओढलं ना महाराज, ओव्या गाऊ लागले. छोटे छोटे उदाहरणं तर लक्षात आहेत. पांडव आहेत, पहाते पांडव अखंड वनवासी, तरी त्या देवासी आठविती. क्षणक्षणाला गोविंदाचं नाव होतं. क्षणक्षणाला काय कमी होती पांडवांना. पण देवानं एकदा दुर्योधनाची गोष्ट ऐकली. जेव्हा मध्यस्थी करायला देव गेला होता, महाभारत आपण ऐकून आहात. मध्यस्थी करायला देव गेला आणि शहाणपणानं शकुनी मामाचं ऐकून दुर्योधन म्हणला होता, काय नाही नाही, तुम्ही 5 गावं मागताना 5 गावं, फक्त 5 मागितले होते, जास्त नको. पांडव म्हणले आमच्या 5 जणांचे 5 गावं द्या, युद्ध करायची गरज नाही. काय म्हणला होता दुर्योधन? अरे सुईच्या टोकावर बसेल एवढी जागा सुद्धा बिना युद्धाची देणार नाही. किती एकर बसतं सुईच्या टोकावर, किती गुंठे बसतात. भगवंतानं त्यावेळेला निश्चय केला, निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. आणि संपूर्ण महाभारताचं युद्ध बघा, भगवंताने या संत हृदय पांडवांना कधीच कमी पडू दिलेलं नाही. कधीच कमी पडू. देव स्वतः काम करतो, देवाला त्याची काही लाज वाटत नाही, लाज बाळगत नाही. अंगे देव सेवा करी, करी सेवा, सेवा करतो सेवा. जेव्हा अर्जुन झोपलेले असायचे ना त्या कुरुक्षेत्राच्या भूमीवर, तेव्हा भगवंतानं विचारपूर्वक अर्जुनाकडे पाहावं, विचारावं, अर्जुना तू एवढा बिंदास्त कसा झोपतो रे? एवढा बिंदास्त तू कसा झोपतो? अर्जुनालाच देवानं सांगितलं होतं. 9व्या अध्यायाचा 23वा श्लोक, अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वा. अरे मी आहे ना देवा, मग तू आहेस ना, मग काळजी करायची गरज काय? शेवटचा एक प्रसंग आहे महाभारतातला, तुम्हाला सगळंच माहिती आहे पण सांगून जाते. शेवटचा एक प्रसंग, देवानं काय नाही केलं. साधू संतांची उदाहरणं तर माहीतच आहे आपल्याला. नरहरी महाराजांना सोनं घडवू लागला. सज्जन कसा या विकू लागे मास, संत साव त्याची खुडू लागे बाजी, उंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. या अभंगात सगळ्या संतांचे उदाहरण आहे. पण आपण इतिहासाकडे जाऊ, पटेल तर मनामध्ये घेऊन जा. शेवटचा प्रसंग होता, शेवटचा. युद्ध संपलं, सगळं युद्ध संपलं. आणि युद्ध संपल्यानंतर विदुर काका म्हणले राहिलं काय आता? कुणाला? त्या आंधळ्याला, जे आतूनही आंधळ आहे बाहेरूनही आंधळ आहे. म्हणले आता राहिलं काय? काही नाही म्हणले. आता पांडुपुत्र गादीवर बसणार आहेत ना? म्हणले हो. मग राजगादीची तयारी झाली का? राज्याभिषेकाची तयारी झाली का? हो म्हणले झाली तयारी. बरं, मग माझी एक इच्छा आहे म्हणले. काय? मला फक्त भीमाला मिठी मारायची आहे. लक्षात आलं का? मला फक्त भीमाला मिठी मारायची आहे. आता हे ठरलं होतं दोघांमध्येच, भीमाला मिठी मारायची. पण ही गोष्ट भगवंताच्या कानावर गेली आणि भगवंत म्हणले असं होय. आता भीमाला त्यावेळेलाही भीमदादाला अभिमान आला. म्हणले बघा याला म्हणतात आपली वट. काही काही लोक उगाच कालर फडकत असतात ना, आपलं नाव तिथपर्यंत गेलं, त्याला काय माहिती सगळी जिरणार आहे पुढे चालून. भीमदादा म्हणले बघा 5 पांडवापैकी आपलंच नाव घेतलं का नाही? भीम आहे तर सगळं आहे म्हणले, भीम नाही तर काही नाही महाभारताच्या युद्धात. भगवंत म्हणले थोडा वेळ थांब, सगळी कसर उतरेल म्हणले तुझी, थांब. राज्याभिषेकाची तयारी झाली. धर्मराज युधिष्ठिराच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. बघा म्हणले काकाला शेवटी तरी आपले पुतणे कळाले. आता खरंच कळाले होते का काकाला? एवढा काका गुणी होता का? काकाला शेवटी का होईना पुतणे कळाले. काका म्हणला भेट घ्यायची, आलिंगन घ्यायचं. बघा म्हणले काय करायचं. भगवंतानं भीमाला सांगितलं, हे भीमा इकडे, फार घाई करू नको बरं, काकाला भेटायची. माझ्याकडं पाहिल्याशिवाय काकाला भेटायचं नाही. शेवटचा प्रसंग आहे, शेवटचा. वचन घेतलं होतं देवानं की या पांडवांचा केसही वाकडा करू देणार नाही, हो देणार नाही. आणि तेवढं सांभाळलं. अगदी भेटण्याचा क्षण सभागृह भरलेला आहे, राजदरबार भरलेला आहे. आणि असे धृतराष्ट्र समोरून यायला लागले आहेत. कहा है मेरा भीम, कहा है मेरा भीम, भीम कहा हो तुम, असं म्हणत म्हणत हळूवारपणे पुढे आले.
आणि भगवंतानं भीमाला इशारा केला, जा ना आता पुढं. भगवंत महाराज भीमदादा तयारीमध्येच. पण भगवंतानं एक युक्ती करून ठेवलेली होती. लोखंडाचा भीमाचा पुतळा तयार करून ठेवलेला होता, लोखंडाचा. धृतराष्ट्र आंधळे जरी असले तरी ताकद कमी नव्हती धृतराष्ट्रांमध्ये. ऐका, अगदी आता आलिंगनाची वेळ आली आणि जवळ आल्याबरोबर भगवंताने भीमाला ढकलवून दिलं. लोखंडाचा पुतळा जसा पुढे केला आणि जसं धृतराष्ट्राने आलिंगन केलं तसं लोखंडाच्या पुतळ्याचं पाणी पाणी झालं. हे पाहून भीम चक्कर येऊन पडला. म्हणलं या लोखंडाच्या पुतळ्याचं पाणी झालं, माझी तर वाफत झाली असते. म्हणलं बरं झालं, म्हणलं मी अगदी शेवटच्या क्षणाला संगे देव करी सेवा. एवढी सेवा या साधू संतांची भगवान परमात्मा करतो. आपण काय करतो? जगासोबत खेळतो, जगाच्या मांदियाळीमध्ये फिरतो. छोटे छोटे उदाहरणं असे आहेत की ते आपल्याला शहाणपणा शिकवत असतात. छोटे छोटे उदाहरणं, अगदी छोटे उदाहरणं. आपलं इथे काही खरं नाही, आपलं इथे कोणी नाही, हे शिकवतं की नाही छोटे छोटे उदाहरणं. आपल्या घरातले आजे पंजे मेले ना, मेले की नाही? सरनात उडी टाकली का एखाद्यानं? आहे का आपल्याकडे लिस्ट? कार्यक्रमाची लिस्ट असती ना आपल्याकडे, सगळ्या कार्यक्रमाची यादी असती. दिंडी निघाली, घ्या अध्यक्ष, घ्या उपाध्यक्ष, घ्या कोषाध्यक्ष, घ्या सचिव, घ्या मंत्री, घ्या संत्री, घ्या तंत्री, घ्या, सगळ्यांची लिस्ट आहे. पण एखाद्यानं सरनात उडी टाकली, अजूनपर्यंत आमच्या लिस्टमध्ये असं नाव नाही. नाथ महाराजच म्हणतात, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार, भाऊ कुणाचा बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोय. एवढं सगळं सांगूनही आपल्या लक्षात येत नाही. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. जुना काळ, एसटीचा प्रवास आणि एसटीमध्ये चढायची तानातान, चढवड करायची, माझं सीट पकडायचं, चढवड करायची, माझं सीट पकडायचं. आता जुन्या काळात एक प्रसंग होता, ज्याला लवकर सीट मिळणार नाही त्यानं एक युक्ती करायची. काय? वरून काचावर उडी मारायची, त्या खिडकीला धरायचं आणि आतमध्ये रुमाल टाकायचा. असं केलंय का बसलेल्यांनी? पाकिस्तानातून आलात का काय तेच कळलं ना मला, कशालाच हो म्हणेना. असं केलंय का बायांना? तुम्ही तरी केलंय का? नाही केलं? नाही केलं? केलं? रुमाल टाकलाय काय? लईच दमल्यात चालून चालून. पांडुरंग महाराज यांना खाऊ घाला म्हणजे लवकर झोपतील. हा, खिडकीतून रुमाल टाकायचा आणि ते सीट पकडायचं. मग ज्याने रुमाल टाकला ते सीट कुणाचं? मी रुमाल टाकलाय ना आज, मग सीट माझं. गर्दी झाली एका गावाला, गर्दी, आणि बसमध्ये एवढी फुल गर्दी, एक म्हातारे बाबा असे धरून उभा आहेत बऱ्याच वेळचे. एका तरुणाला जागा भेटेना, त्यानं त्या खिडकीतून रुमाल टाकला आणि गर्दीतून वर येण्याचा प्रयत्न केला. आता प्रयत्न केल्यावर जे बाबा तासन तास उभे आहेत त्यांना सीट भेटत नव्हतं, ते सीट रिकामं झालं. त्यांनी तो टाकलेला रुमाल असा घेतला आणि खिडकीवर टाकला, खिडकीवर टाकला आणि त्या जाग्यावर बसले. ज्यानं रुमाल टाकला ते चढून वरती आलं आणि वरती येऊन त्या बाबाला म्हणलं, तुम्हाला काय डोकं बिक आहे की नाही? म्हणलं काय? म्हणले रुमाल मी टाकलाय. म्हणले मग हे सीट माझं आहे. म्हाताऱ्यानं काही कमी पावसाळे भोगलेले नव्हते. म्हातारा म्हणलं रुमाल टाकल्यानं सीट तुझं आहे का? मग धोतर काढून एसटीवर टाकल्यावर, धोतर काढून जर एसटीवर टाकलं, एसटी माझ्या बापाची होईल का? अनेक छोटे छोटे उदाहरणं आहेत की ते आपल्याला त्या मायामोहातून काढण्याचा प्रयत्न करतात, संतत्वाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतात. नाथ महाराजांना हेच सांगायचंय अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
ब्रह्मज्ञानी हे सुद्धा साधू संतांची सेवा करतात. कोण ब्रह्मज्ञानी? व्यास वसिष्ठांचं चरित्र जर बघितलं तर यांचं मस्तक सुद्धा परमहंस परिव्रजाकाचार्य, योगींद्र शुकाचार्य, मार्कंडेय, पराशर आदी करून संत मांदियाळीचे जे ब्रह्मज्ञानी आहे, तत्ववेत्ता महापुरुष आहे, यांनी सुद्धा सत्संगाची आवड ठेवली बरं का. सत्संगाचं पुण्य महत्त्वापर्यंत नेतं. आणि मुक्तांना सुद्धा, बद्धांना सोडा, जे संसारात बद्ध झाले ना त्यांचा उद्धार होईल यात नवल नाही. जे मुक्त होऊन आले अशा मुक्तांना सुद्धा तातडीनं मुक्ती देण्याची व्यवस्था साधू संतांकडे आहे. नाथ महाराजांचाच अभंग आहे, एका जनार्दनी संत करीती पूर्ण करीती मनोरथ. एका जनार्दन स्वामीच्या सानिध्यात राहिले, दत्तगुरूंचं दर्शन झालं, जनार्दन स्वामीच्या सानिध्यात राहिले, तपश्चर्या पूर्ण झाली, नाग बसायचा डोक्यावर सावली घेऊन, ऊन नाही, तहान नाही, पाणी नाही. नाथ महाराजांच्या माता पित्यानंतर महाराज, आजोबा, सद्गुरू, भानुदास, एकनाथ, आजही आपण म्हणतो ना, थोड्या वेळानं संकीर्तन करायचं आहे आपल्याला. हा गजर महाराष्ट्रामध्ये घुमला, पण ते नाणं खणकलं एका श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये. म्हणून मोठे मोठे ब्रह्मलीन जे आहेत ना, तत्ववेत्ता आहेत ना, महाज्ञानी आहे, हे सुद्धा साधू संतांची आवड ठेवतात. का ठेवतात? तर देव त्यांचं सहकार्य करतो, देव त्यांची सेवा करतो. कोणता देव? विठोबा रखुमाई. शरण एका जनार्दनी. ऐका, काळ आणि यम. जगद्गुरु तुकोबारायांचा लोहगावचा प्रसंग. कीर्तनाला व्यक्ती यायचा, बाळ मरून पडलं, बाई भांडायला आली, आम्ही कीर्तनाला येतोय, लेकरू मेलं महाराज, याला कोण जिवंत करणार? विठ्ठल नामाच्या ध्वनीमध्ये तुकोबारायांनी मेलेलं मूल जिवंत केलं. ब्रह्मे आडनावाच्या व्यक्तीचा रोग घातला. जिथे काळही थरथर कापतो, तुका राम नाम घेता. प्रत्येक संतांच्या बाबतीमध्ये आम्ही माथा दिला पाय, जगा काळ हा जो घडी घडी वाट पाहणार आहे, म्हणून मरण माझे मरुनी गेले, किंवा याच देही याच डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा. आम्हाला त्या मरणाची भीती वाट. कोणतं मरण? नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका. हा संकल्प आहे साधू संतांचा. मारल्यानं मरत नाही, जळल्यानं जळत नाही, पाण्यात डुंबवल्यानं ते डुबत नाही. हा ध्येय, हा एक उत्पन्न निष्ठ हा मार्ग साधू संतांचा आहे. म्हणून त्यांच्यासमोर काळही थकला, यमदूतही थकले, सगळ्यांनी माथा ठेवला. सगळ्यांनी या पवित्र भूमीमध्ये आपण आज सगळेजण स्थिरावलोय. गरमी नाही, ऊन नाही, तहान नाही, भुका लागल्यात, स्वयंपाक तयार झालाय, आणि खांदी भार पोटी भूक. आता काय कीर्तनाची आहे की नाही? पण एक कंटाळले जरी असाल तरी एकच सिद्धांत सांगायचा आणि मला सेवेला विराम द्यायचा आहे, फक्त एक. हा सिद्धांत काही कीर्तनाच्या अभंगाशी निगडीत नसेल, पण मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. कारण कोण कुठून कीर्तनाला येतो, कोण कीर्तन करतो, कोण कीर्तन ऐकतो याला प्राधान्य नाही. कोणत्या जातीच्या महाराजांनी अभंग लिहिले याला प्राधान्य नाही. सध्या कलियुगामध्ये गरज कशाची आहे? थोडंसं मिळतंय पण चांगलं मिळतंय, तेही आपल्या पुण्याईनं. कलियुगाचं वर्णन करताना महाराजांनी सांगितलं, कीर्तनात बसल्यावर सुद्धा माणसाचं मन लागत नाही, याला तर कलियुग म्हणतात. भली भली लोक म्हणतात, अहो आमचं खानदान कीर्तनात गेलं, आमचं कुळ खानदान कीर्तन ऐकतं, पण अजून एकही अभंग आमच्या पाठ झाला नाही. परिणाम कशाचा आहे? कलियुगाचाच आहे ना बाबा, अजून कशाचा आहे? म्हणून कलियुगात आपलं जीवन सुधरावं. मी आपल्याला सांगण्यास पात्र आहे की नाही मला माहीत नाही, पण मी आपलं लेकरू आहे एवढं मला माहिती आहे. तुम्ही काय समजता आणि कुठे समजता मला त्याच्याशी घेणं देणं नाही. ऐका, एक प्रसंग सांगायचा आहे, मला विराम द्यायचा आहे. भैरवी घ्यायची आहे आपल्याला, भानुदास एकनाथ भजन घ्यायचं आहे. रामायण महाभारत आपण आपल्या उशालाच आहे, आपण अंगीकारलंय. बांधव सगळे बसलेले आहेत, महिला भगिनी बसलेल्या आहेत. ऐका, कलियुगाच्या प्रवाहामध्ये आम्हाला रावण बनायचं की राम बनायचं?
आम्हाला मंथरा बनायचंय, कैकई बनायचंय की आम्हाला कौसल्या बनायचंय? चांगलं घेण्यासारखं भरपूर आहे. थोडंसं सांगते, मनाला पटलं तर मनाच्या कुपीत पैठणवरून हा प्रसाद घरी घेऊन जा, आणि घरी घेऊन नुसतं जाऊ नका तर इतरांना द्या. आम्ही हे ऐकलंय. ऐका, रावण मरून पडला होता. रावण युद्धभूमीवर रावण मरून पडला होता. अभंगाशी निगडीत दृष्टांत नाही आहे, मला सिद्धांत द्यायचा आहे जाता जाता. संदेश समजा, बरेच कीर्तनकार आईबाप सांगतात, देश सांगतात, सैनिक सांगतात, असलं काही मला येत नाही म्हणून सांगते. रावण मरून पडला. आणि रावण मरून पडल्यानंतर थोड्या वेळामध्ये तिथे मंदोदरी आली. अध्यात्म रामायणामध्ये हा प्रसंग आहे. मंदोदरी आली आणि मंदोदरी रावणाला म्हणते, का हो पडलात, झालं समाधान, काय मिळालं तुम्हाला? मंदोदरी म्हणते, काय मिळालं तुम्हाला मला सांगा. शब्द फुटत नव्हता रावणाचा आणि रावण बघत होता. मला सांगा तुम्हाला काय मिळालं आणि काय कमी होतं तुमच्याकडे? काय कमी होतं? ऐका, सौंदर्याच्या बाबतीमध्ये 10 पटीनं सीतेपेक्षा पुढे आहे मी. माझा बाप शूरवीर आहे. कशासाठी हे सगळं केलं? आणि तुमच्यामध्ये तरी काय कमी होती? रावणाला बोलतेय, काशा पितळाची सोडा, सोन्याची घरं होती लंकेमध्ये. संपत्तीच्या बाबतीमध्ये रावण कमी नव्हता. शक्तीच्या बाबतीमध्ये 10 आनंद म्हणजे 10 तोंड घेऊनच आलाय. वरदान मिळालंय. शक्ती कमी नव्हती. नुसता पाय आदळला तरी कैलास पर्वत थरथर कापत होता. अजून रावणाची एक शक्ती आहे, सगळ्या ग्रहाला आपण घाबरतो. आज शनिवार आहे, शनी मागं लागला म्हणलं की थरथर कापतो आपण. ब्राह्मणाकडे जातो, देव बाप्पा पाय पडू देवा, ते म्हणतं कल्याण. शनी लागलाय, काहीतरी सांगा ना. या शनीला जे आपण घाबरतो ना, त्या शनीला टाचे खाली रगडलं होतं रावणाने. सगळ्या ग्रहाला एकत्र बांधणारा एकटाच राक्षस रावण होऊन गेला, पुन्हा दुसरं कोणी नाही. मंदोदरी म्हणते, शक्ती मोठी होती, बुद्धी मोठी होती, सौंदर्य होतं, संपत्ती होती, पण सगळं गमावलंय का सीतेच्या पायी? सगळं घातलं वाया तुम्ही? असं बोलली. रावण गेला आणि मंदोदरी पुढे निघाली. प्रभू रामचंद्र अश्रू गाळत एका कोपऱ्यात बसलेले होते, रडत होते. का रडत होते? विजय मिळाला, पण माझ्या सीतेसाठी अनेक स्त्रियाच्या डोक्यावरचं कुंकू गेलं, अनेक स्त्रिया विधवा झाल्या. या स्त्रियांना मी न्याय कसा देऊ? कसा देऊ न्याय? डोळ्यातून अथांग पाणी गळत होतं आणि पाणी पुसण्यासाठी खांद्यावरचा रुमाल पितांबर मांडीवर ठेवलेला होता, अंग उघडं होतं. ऐका, हळूवारपणे मंदोदरी जवळ गेली आणि जवळ गेल्या गेल्या वानर सैनिकांनी रस्ता अडवला. थांबा, पुढे जाऊ नका, शत्रू पक्षाचे आहात. ती म्हणे, माझं काम आहे, मला बोलायचंय, मला त्याला बघायचंय ज्याने माझ्या नवऱ्याला मारलंय, त्याला बघायचंय. असा आवाज ऐकला आणि चाहूल लागल्याबरोबर प्रभू रामचंद्रानं बघितलं आणि पटकन मांडीवरचा रुमाल काढला, झटकला आणि अंग झाकून घेतलं. अंग झाकून घेतलं. मंदोदरी जागेवर थांबल्या. प्रभू रामचंद्राने विचारलं, देवी कोण आहात? त्यांनी सांगितलं, मी तीच अभागी आहे जिच्या नवऱ्याला तुम्ही आत्ता मारलं. मग या ना पुढे. नाही म्हणली, आता पुढे यायची गरज नाही. तुम्हाला मला पाहायचं होतं, तुम्हाला पाहिलं मी धन्य झाले आणि मला गर्व वाटायला लागला तुमचा. रामजी म्हणतात, कसला गर्व? तिनं सांगितलं, एक माझा पती ज्यानं स्त्रीसाठी सगळं काही गमवलं, आणि एक तुम्ही राम आहात की परस्त्री आल्याची चाहूल लागल्याबरोबर अंग झाकून घेतलं. हा असा राम भारताला मिळाला की जो परस्त्रीची सावली सुद्धा सहन करत नाही, असा राम मला मिळाला. मला एवढंच सांगायचंय, या कलियुगात आता राम व्हायचंय की रावण व्हायचंय? आणि राम होऊन सुद्धा संत सानिध्यात राहायचंय, कारण पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. एकदा नाथांसाठी वरती हात करा. आपण छान भजन संकीर्तन घेऊ. ताट वरती हात करा सर्वांनी, सरळ सरळ. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, म्हणा सर्वांनी. निवृत्तीनाथ
या पैठण तीर्थक्षेत्रामध्ये दक्षिण काशी इथे आम्हाला ही सेवा करण्याची संधी आमच्या भावंडांमुळे मिळाली. खरं तर आमचे उद्धव महाराज आहेत, आता बऱ्याच जणांची नावही माझ्या लक्षात नाही. आणि तुम्ही होता एकदा कीर्तनाला, काय नाव? युवराज हां युवराज महाराज हे होते आत्ता मध्ये काही दिवसापूर्वी आळंदीला. म्हणून फार सुंदर वादन करतात महाराज. अशीच ही दिंडीची संकल्पना वर्षानुवर्ष आपली टिकावी. खरं तर घनसावंगी नरसिंह महाराजांच्या नरसिंह देवतेच्या सानिध्यामध्ये फार जुनं दैवत आहे आणि या दैवताच्या सानिध्यात वारकरी शिक्षण संस्था सांभाळणं आणि त्यातही मुलींची संस्था फार मोठं काम आहे आपलं. असंच काम आपलं उच्च शिखरावर जावं, आपलं दाम्पत्य जीवन सुखी व्हावं आणि हा वारकरी संप्रदायाचा प्रसाद तुम्हा सहित सर्वांना, सर्व वारकऱ्यांना जालना जिल्हा स्पेशल नाही का. लोक आम्हाला विचारतात तुम्ही जरंगे पाटलाच्याच गावचे का म्हणून हा सगळा जो आहे आपला पंचक्रोशीचा भाग असेच आनंदी राहा आणि तुमच्या या लेकरावर अशीच आशीर्वादाची वर्षा करा. अजून नीट कीर्तन मला जमत नाही, देवाला प्रार्थना करा, देवा अजून चांगलं कीर्तन करू दे, बुद्धीमध्ये अजून ज्ञान येऊ दे, अजून लेकरू लहान आहे नाही का. म्हणून वारी तुमची सफल व्हावी आणि नाथ महाराजांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा. भैरवी घ्यायची आहे? घ्यायची नको ना? माऊलींचं भजन करून सेवेला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल.